हो गया है क्या? क्योंकि मुझे अभी भी, हाँ ठीक है, हो गया, ठीक हाँ मैम, हो गया है, रिकॉर्डिंग स्टार्ट हो गया है। है, ठीक है मैम, ठीक। मुलांना मी ना मीटिंग थांबा, रिलोड करते. ओके ठीक आहे, गरज नाही, झालं स्क्रीन शेअर साठी म्हणत होते मी. गेल्या क्लासमध्ये आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन बघितलं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी जे जे फॉर्म्युलाज अवेलेबल आहेत ते बघितले आणि त्याचे काही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते. आज पण आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करून पुढचा वाला टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे. माझं टेक्स्टबुक दिसतंय मुलांना तुम्हाला? येस मॅम, दिसतंय. दिसतंय ना? ठीक आहे. चला, इथे आता बघा, ही कार्टेशियन सिस्टीम, साइन कन्व्हेन्शन हे आपण बघितलेलं होतं. हे ओरिजिन जे ऑप्टिक सेंटर असेल लेन्समध्ये, प्रकाशीय केंद्र भिंगामध्ये, आणि कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर जे आरशे होते त्याच्यामध्ये काय होतं, पोल. तर पोल पासून जी आडवी डिस्टन्सेस आपण उजव्या बाजूला मोजतो त्याला आपण पॉझिटिव्ह घेतो. पोल किंवा ऑप्टिक सेंटर पासून जे लेफ्टला घेतो आपण त्याला काय घेतो, मायनस. वरती जातो त्याला घेतो प्लस, खाली येतो त्याला घेतो मायनस. प्रिन्सिपल ऍक्सिस पासून, मुख्य अक्षापासून तेच इथे दिलेलं आहे. आणि हे भिंगी आरसा, आता इथे कन्वर्जिंग बीम टुवर्ड्स, कॅल्क्युलेट एन बी द नंबर ऑफ इमेजेस सीन. हे पण ना तुम्हाला मुलांनो, हे 8वीला होतं, रिफ्लेक्शन फ्रॉम अ प्लेन सरफेस. हे वाले जे होतं ना, हा वाला पार्ट, हा तुम्हाला 8वीला होता, त्यांनी आता पण इथे दिलेला आहे. पण ठीक आहे, थांबा, एकदा मी बघते, मी तुम्हाला मग सोपं करून ह्याला शिकवेल. रिफ्लेक्शन फ्रॉम, हा लॅटरल मॅग्निफिकेशन, वाव, सगळंच दिलंय यांनी. स्पेरिकल अब्रेशन ऑफ अ कर्व्ड स्फेयर, ठीक आहे. सगळंच्या सगळं दिलंय आणि थोडंसंच फक्त ऍडव्हान्स लेवल ह्याच्यात ऍड केलेलं. चांगलंच मोठा आहे हा पण चॅप्टर. चला करूयात, सोडूयात आता, हेच आहे तर काय, विल हॅव टू डू इट. मला वाटलं हा चॅप्टर थोडा लवकर होईल, पण नाही होणार, थोडा वेळ लागेल ह्याला. चला, काही हरकत नाही. मी ना बघते ह्याचं ना पीपीटीज बनवते, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करायला मला जरा सोपं पडेल. कारण हे पुस्तकामधून बघून बघून हे टू मच मोठे आहे, तसं ह्याला किती जास्त वेळ लागेल. काफी सारे पेजेस होते. चला बघा मुलांना, आपल्याला जे राहिले आपण बघितले. तर लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय होते, आय इज इक्वल टू आर, राईट, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये काय होतं, n टू साइन थिटा होतो, हे आपण बघितले. किंवा साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट, हे त्या दिवशी आपण बघितलेलं होतं. आता पटपट मला तुम्ही आन्सर द्यायचे, आणि सगळ्यांनी जे माईक येते आणि म्यूट ठेवा मुलांना. प्लीज गिव्ह मी आन्सर्स, कारण इझी आहे. आता जे विचारणार आहे ते खूप इझी विचारणार आहे तुम्हाला. नीट बघा आता.
त्या दिवशी काय बघितलेलं होतं आपण? दोन गोष्टी आहेत. ठीक आहे, एक आहे रिफ्लेक्शन आणि दुसरं आहे रिफ्रॅक्शन. ठीक आहे, तर फर्स्ट काय आहे आपलं? रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे प्रकाशाचं काय होतं, मराठीत काय म्हणतात रिफ्लेक्शनला? प्रतिबिंब. प्रतिबिंब म्हणजे ती प्रतिमा बनते, पण जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसचं नाव आहे रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन. आणि दुसरं काय आहे? परावर्तन. रिफ्रॅक्शन. हा, आणि रिफ्रॅक्शनला मराठीत काय म्हणतात? तर बघा, हे जे रिफ्लेक्शन आहे समजा हा आपला आरसा. येस, परावर्तन आणि अपवर्तन म्हणतात. व्हेरी गुड. तर इथे हा जो आपला आरसा आहे, आता पटपट पटपट मला सांगायचंय. समजा इथे आपण उभं आहे आणि तुम्हाला माहिती इथे काय बनणार आहे? प्रतिमा बनणार आहे. तर आता हे प्रतिमेची कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इमेज फॉर्म बाय प्लेन मिरर. प्लेन मिरर म्हणजे सपाट आरशाद्वारे बनणाऱ्या प्रतिमेचे गुणधर्म. पटपट पटपट सांगा मला काय काय गुणधर्म आहेत, 1 2 3 4 करून. व्हॉट इज नंबर 1? काय आहेत गुणधर्म मुलांनो? प्रतिमा कशी असते वस्तूच्या तुलनेत? असं काय करताय रे? अच्छा, प्रतिमेची जागा सांगा वस्तूच्या तुलनेत कुठे? बघा, नंबर 1 सेम साईजची असते ती. वस्तू जेवढी आहे तेवढी सेम टू सेम साईजची इमेज पण असते. राईट? सो नंबर 1 आपण काय लिहिणार? आपण बघा मॅथ्स मध्ये लिहिलेलं होतं, सॉरी मॅथ्स मध्येच म्हणते, सिम्बल्सच्या फॉर्म मध्ये आपण ज्यावेळी लिहिलेलं होतं 10वी मध्ये, तर हाईट ऑफ द इमेज इज इक्वल टू हाईट ऑफ द ऑब्जेक्ट सेम साईज. तर आपण त्याला काय लिहिलेलं आठवतंय? HI इज इक्वल टू HO, म्हणजे हाईट ऑफ द इमेज इज इक्वल टू हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड, व्हॉट अबाउट द डिस्टन्स? सपोज हा इथून माणूस 5 सेंटीमीटरला उभा आहे आरशापासून, मग हे डिस्टन्स पण सेम असतं. सो यू नो दॅट distance of the object we take it as u आणि distance of the image we take it as v. So u is equal to v आलं. राईट? तिसरी गोष्ट काय आहे? आपला राईट हँड आरशामध्ये लेफ्ट हँड दिसतो, म्हणजे इमेज जी असते ती प्रतिमा जी असते ती लॅटरली इन्व्हर्टेड असते. आडव्या बाजूने ती स्विच झालेली असते. सो इट इज लॅटरली इन्व्हर्टेड इमेज. तर थर्ड आय एम रायटिंग इन शॉर्ट LI. LI means what? Image is laterally inverted. There is lateral inversion. Laterally म्हणजे आडव्या पद्धतीने इन्व्हर्जन झाले, म्हणजे ती स्विच झाली. डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे. ठीक आहे. अजून चौथं आपण काय बघितलेलं होतं? प्रतिमा आपण पडद्यावर मिळवू शकतो का? पडद्यावर नाही मिळवू शकत. राईट? सो दिस इज फॉर्म्ड इनसाइड द मिरर. सो दिस इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. काय असते ती? व्हर्च्युअल असते. व्हर्च्युअल म्हणजे आभासी असते. इरेक्ट म्हणजे ती सरळ असते. तर ह्या सगळे गुणधर्म आपण बघितलेले होते. कोणते गुणधर्म? प्रतिमेचे गुणधर्म, ज्यावेळी सपाट आरशात प्रतिमा निर्माण होते. आता ह्याच्यामध्ये एक नवीन गोष्ट एक्स्ट्रा जी आता तुम्हाला दिलेली आहे. समजा मी 2 आरशे घेतले मुलांना. तुमच्यापैकी कोण असं त्या मिठाईच्या दुकानामध्ये किंवा अशा ठिकाणी गेलाय की जिथे समोरासमोर असे आरशे लावलेले असतात? त्याच्यामुळे मग त्या 2 आरशांच्या मध्ये आपण असलो ना, तर आपल्याला आपलीच प्रतिमा खूप लांब पर्यंत अशी खूप वेळा बनलेली दिसते. ते लेफ्टला पण जसे की अनंत अंतरावर प्रतिमा बनत चालले. कुणी हे ऑब्झर्व केलंय? हे कोणी ऑब्झर्व केलंय मुलांना? कोणीच नाही ऑब्झर्व केलं अजून. हा, प्रद्युम्ने बघितले. तर आता ना त्या दोन्ही मिरर एकमेकांच्या समोरासमोर आहेत. ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये जो कोन बनलेला आहे, तो जो कोन आहे तो किती अंशाचा आहे बघा बरं जरा. चला, तर आपण इथे तोच तक्ता दिलेला आहे की समजा आता माझ्याकडे असा एक पहिला आरसा आहे आणि हा एक दुसरा आरसा आहे.
तर हे दोन्ही आरशांना असं ना एकमेकांशी जोडून ठेवलं आपण. हे बघा असं चिटकवून मधला भाग ना असं जोडून ठेवला आपण. आणि इथे मध्ये एक कॅन्डल लावली आहे तुम्ही. ही अशी त्या दोघांच्या मध्ये एक कॅन्डल जळत ठेवली अशी समोर बरोबर. तर हे दोन्ही आरशांमधला हा जो अँगल किती बनवलाय ना आपण, हे इथून ते इथपर्यंत हा जो अँगल किती आहे, कोण किती बनवलाय, एकमेकांशी किती जवळ, किंवा हे बघा हे असं किंवा असं ठेवलेलं आहे, असं लांब, असं असं. तर वेगवेगळे अँगल्स किती आहेत त्याच्यानुसार मग आपल्याला ना इथे प्रतिमा बनलेल्या दिसतात. इकडे एक दिसेल, इकडे एक दिसेल. आणि त्या प्रतिमा किती बनतील, 3 बनतील, 4 बनतील, 5 बनतील, ते हे या अँगल वरती, त्या दोघांमधलं माप किती आहे कोणाचं त्याच्यावर डिपेंडेंट आहे. तोच इथे बघा तक्ता दिलेला आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकामधला तक्ता काढू शकता. हा हे बघा, हा वाला तक्ता मी म्हणते. बघा दोघांमधला अँगल हा जो थीटा आहे, दोन्ही आरशांमधला, सपाट आरशांमधला, हा जर कोण आपण 120 ठेवला तर हे आपलं सूत्र आहे 360 भागिले थीटा, म्हणजे 360/120. तर आपल्याला किती प्रतिमा मिळतील, 3 प्रतिमा मिळतील. ठीक आहे. पोझिशन ऑफ द इमेज ऑन द अँगल बायसेक्टर आणि बाकीच्या जागी 2. म्हणजे बघा सपोज आता इथे काय म्हटलेलं आहे, हा वालाच अँगल, हे बघा हा वाला जो अँगल आहे ना, हा अँगलच 120 ज्यावेळी होता तर 2 प्रतिमा इकडे बनल्या, इकडे ही एक आणि ही एक, आणि ही तिसरी प्रतिमा जी आहे ती इथे मध्ये बनते अँगलची. अरे हो, मी प्रतिमा बनवण्यासाठी कॅन्डल वस्तू वापरली, आकृती मात्र माणसाची दाखवली. ती मिस्टेक आहे मुलांनो. तुम्हाला इथे आतमध्ये पण 2-3 कॅन्डल्स दिसतील. एक तर बरोबर हे मध्ये बाउंड्रीवर, दुसरी इथे आणि तिसरी इथे. तर हे एक झालं 120 असताना. सेम वे बघा आता 120 आहे, तर त्यावेळी अँगल 120 आहे, तर त्यावेळी पण प्रतिमा 3च बनतील. ऑफ अँगल बायसेक्टर, पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट, वस्तूला कुठे ठेवले त्याच्यानुसार मग हे प्रतिमांची संख्या 3 मिळते. बट ऍक्च्युअल मध्ये प्रतिमा कुठे बनले ते पण मग बघावं लागेल. 3 प्रतिमा बनतील, पण तेच आता सांगितलं सेम तशाच पद्धतीने. परत आता समजा आपण कमी केला अँगल, त्या दोन्ही जे असे लांब लांब होते त्याला थोडस जवळ आणलं, कमी केला आपण अँगल त्याचा, तर प्रतिमांची संख्या बघू शकताय तुम्ही पॉइंट मध्ये येते. म्हणून हे पॉइंट मध्ये उत्तर मिळू नये म्हणून मग नंतर काय केलं, स्टँडर्ड अँगल्स लावून दिले ज्याच्यासाठी पॉइंट मध्ये उत्तर येत नाही. जसे की आता उदाहरणार्थ बघा 90 डिग्री, 90 डिग्री मध्ये हे बघा एनिवेअर मिळू शकते आपल्याला, आणि टोटल किती मिळतात, 4 प्रतिमा मिळतात. तर ह्याच्यासाठी ना मुलांना आज क्लास संपला ना एक छानसा व्हिडिओ बनवून दाखवला त्या मुलाने, त्याच्यामध्ये की वेगवेगळ्या ठिकाणी आपण जे आहे वेगवेगळ्या अँगलला वापरलं आणि त्याच्या समोर ही जी वस्तू जी कॅमेरा आहे म्हणून ठेवली, तर कुठे कुठे नक्की इमेज मिळते ते क्रॉस चेक करायचं, तर इथे जे लिहिले ते खरंच तुम्हाला मिळाले का. आणि दुसरा हा फॉर्म्युला जो आहे हा खूप खूप जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर आता चला पुढे बघूयात आपण. तर रिफ्लेक्शन पार्ट कम्प्लीट झालाय. रिफ्लेक्शन पार्ट मधलं प्लेन मिरर कम्प्लीट झालंय. आता रिफ्लेक्शन पार्ट मध्येच तुम्हाला लास्ट इयर होत्या कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर्स.
कोण सांगेल मला? काय? कोण सांगेल? कोणी काय बोलतच नाहीये. माझी स्क्रीन दिसते ना मुलांना तुम्हाला? मुलांनो, माझा आवाज येतोय तुम्हाला? हो नाही काहीतरी बोला. सगळे झोपला की काय? येतोय मॅम. मग काहीतरी रिस्पॉन्स द्या रे. रिफ्लेक्शन मध्ये आपण बघितलेले एक असतो सपाट आरसा आणि दुसरे असतात आपले ते गोलाकार आरसे. तर सपाट आरशाबद्दल झालं आपलं आता डिस्कस करून. आता ते जे गोलाकार आरसे असतात त्याच्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. तर गोलाकार आरशांमध्ये तुम्हाला ऑलरेडीच माहितीये, तो आपण जर असं काचेचा एक पोकळा, आतून पोकळा असलेला एक स्फिअर घेतला, एक गोल घेतला आणि त्याच्यातून गोल कट करून बाहेर पोर्शन काढला, तर तीच आपली काय बनून जाते? लेन्स बनून जाते, भिंग बनून जाते. तो भिंग जे आहे ते आपण कसं कसं वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो ते इथे दिलेलं आहे. आता बघा, माझी व्हाईट स्क्रीन दिसते? मुलांना माझी व्हाईट स्क्रीन दिसते? दिस हो मॅम दिसते. हा. तर आता बघा, आपण आज सगळ्यात पटकन आधी फास्ट टू फास्ट रिफ्लेक्शन कम्प्लीट करू. रिफ्लेक्शन म्हणजे प्रकाशाचे काय नाव आहे रिफ्लेक्शनचं? बरं चला मीच सांगते आता तुम्हाला. रिफ्लेक्शन मध्ये 3 प्रकारचे आरसे आपण वापरतो. एक तर प्लेन आरसे, सपाट आरसे, जे तुम्ही लहानपणापासूनच बघत आलाय, कारण आरशामध्ये बघितल्याशिवाय व्यवस्थित आपण रेडी झालोय की नाही बघितल्याशिवाय कुठल्या पण कामाला आपण घराच्या बाहेर नाही पडत. अगदी घरामध्ये जसं पाहिजे तसं राहू शकतो, पण बाहेर जाताना आपण व्यवस्थित ड्रेस होतो. आपला तो ड्रेस जो आहे तो जो एकदम सुटेबल असेल तसं आपण जिथे सिलेक्ट करून घेतो, राईट? तर इथे बघा, सपाट आरसा झाल्यावरती हे 2 प्रकारचे आरसे आपल्याला होते. एक तर होता बहिर्वक्र आरसा आणि दुसरा होता अंतर्वक्र आरसा. तो हुआ क्या अभी? झालं काय? ह्याचे आपण वेगवेगळे नियम बघितले की वस्तूवरती प्रकाश येऊन पडतोय, इकडे पण. तर ज्या दिशेला त्याचं प्रिन्सिपल फोकस आहे, बरोबर त्याच दिशेला हा प्रकाशाची किरण सोडली जातात एकदम स्मार्टली, वाईसली. आणि मग त्याच्यातून जी इन्फॉर्मेशन हवी ते लोक एक्सेस करू शकतात, जरी कोणाची प्रायव्हेट इन्फॉर्मेशन असली तरी सुद्धा. तर बघा आता मग काय करायचंय, हे 2 बनले, एका बरोबर स्वतः प्रिन्सिपल आहेत आणि दुसऱ्या बरोबर ते ज्या स्वतः एक मॅम ज्या स्वतःच खूप त्रासलेल्या होत्या, म्हणू शकतो काय म्हणतात त्याला, खूप विचारांमध्ये गेलेल्या होत्या. तर खास करून त्यांच्यासाठी बघा हे एकदम सिंपल करून सांगितले. तर आपल्याला रिफ्लेक्शन, प्रकाशाचे परिवर्तन करून देणारा मेन जे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण वापरतो ते होता सपाट आरसा आणि हा दुसरा आंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र आरसा. आंतर्वक्र आरसा म्हणजेच कन्व्हर्जिंग मिरर, येस ऑर नो? बहिर्वक्र आरसाच हा कन्व्हर्जिंग मिरर आहे आणि अंतर्वक्र जो आहे तो कोणता आरसा आहे तो? तर हा जो बहिर्वक्र आणि अंतर्वक्र आरसा होता ह्याच्यासाठी मुलांना एक सूत्र होतं, आरशाचं सूत्र होतं काय? सांगेल कोण? सांगेल बरं?
एक सेकंड. हा 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. हे कशाचं सूत्र होतं मुलांनो? आठवतंय का? हे कशाचं सूत्र होतं? हे आरचं सूत्र होतं आणि हे विशालनाचं सूत्र होतं. -v/u. आणि अपवर्तन प्रकाशाचे करण्यासाठी आपल्याकडे दोन प्रकारची भिंग होती. हे बाह्य गोल भिंग म्हणू शकता ह्याला, किंवा इंग्लिशमध्ये सरळ तुम्ही म्हणू शकता ह्याला काय म्हणू शकता? लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स. आणि ही बनली आपली कॉन्केव्ह लेन्स. आता यांनी वेगवेगळ्या ठिकाणी खूप सारे एक्सपेरिमेंट करून ज्यावेळी कळलं त्यावेळी ह्या केससाठी सेमच रिझल्ट, काही जास्त बदलत नाही होते. थोडाफार तर बदल होणारच, पण सेमच रिझल्ट, अजून तर काही बदलत नाहीये असं ज्यावेळी वाटेल ना, तर मग आम्हाला सांगा. तर आता बघा, हे जे आहे तर हे बहिर्गोल आंतरगोल असतात. आता ह्याच्यासाठी कोणते सूत्रे? भिंगांसाठीचे वेगळे, पण थोडीशीच वेगळी, जास्त काही नाही. मायनस, बघा सॉल्व्ह केल्यावर यू आणि व्ही दोघं पण काय आहेत? तर काढा मग, त्याची व्हॅल्यू ठेवून आन्सर काढा. 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u, m इज इक्वल टू -v/u. तर पहिले मला हे कशाचं सूत्र होतं? आरशाचं सूत्र होतं. आरशाचे सूत्र आपण म्हणतो 1/f इज इक्वल टू 1/v मायनस u. आणि भिंगाचं सेम सूत्र काय होतं? भिंगाच्या सूत्राच्या नावाने 1/v इज इक्वल टू, अच्छा इथे प्लस आहे, इथे मायनस आहे ना, इथे मग मॅग्निफिकेशनचं सूत्र काय होतं? -v/u h2 अपॉन हे इक्वल टू आहे. हे तुम्हाला आता मगाशी जे सांगितलेलं, हाईट ऑफ दी इमेज, h2 म्हणजे हाईट ऑफ दी इमेज, ह्याला I पण लिहू शकता. हाईट ऑफ दी ऑब्जेक्ट, ह्याला O पण लिहू शकता. त्याच्यानंतर ना इथे सेम विशालनाचं काय सूत्र होतं? v/u. सेम इथे पण h2i मायनस h1i. सो हे सगळे फॉर्म्युलाज यूज करून आता आपण हळूहळू एक एक गणित सोडवणार आहोत, पण पुढे जाऊन जसं आपल्याला गरज पडेल तसं. आता ह्याचा फक्त एवढासाच उपयोग होता का? प्रकाशाच्या किरणांचा नुसतं गरमी देणं आपल्याला, किंवा अजून काही जी किरणं मिळतात त्याच्याकडून फक्त तेवढंच त्याचं काम होतं का दिलेलं, आणि कोणी दिलेलं त्याचं काम? तुम्हाला हे जे तुम्ही जे पण काय करताय ते काम तुम्हाला कोणी दिले मुलांनी? सांगा जरा. सांगा. हे बघा, हेच म्हंटल रे मी, आरशाचं सूत्र आणि भिंगाचं सूत्र ह्याच्यावर गणित सोडवूयात आपण. आणि नंतर मग ह्या तक्त्यावर शेवटचं योग्य मी तुम्हाला सांगितले ना,
की हा वाला जो तक्ता आहे तो कन्फ्युजन क्रिएट करतो. इझी आहे तो, काय अवघड नाही, काही कन्फ्युजन क्रिएट नाही होणार. चला आता एक गणित सोडूयात आपण. गणित काय सोडूयात? तुमच्याकडे एखादं गणित आहे की तुम्हाला हवंय की मी सोडून दाखवावं, तर ते सांगा. हे प्रकाश धड्यावरच आधारित. मॅम पहिले तुम्ही सोडून दाखवा, मग नंतर मग आम्ही ट्राय करू. बर, ठीक आहे. आज ना मी 10वी मध्ये गणित सोडवलेलं तेच तुम्हाला देते, कारण सुरुवात तिथूनच करूया, लोअर लेवलने. ऐका नीट हा. एक डायव्हर्जिंग लेन्स आहे. डायव्हर्जिंग म्हणजेच अपसारी भिंग आहे. त्या भिंगाच्या समोर, नीट ऐका, त्या भिंगाच्या समोर 60 सेंटीमीटरवर एक ऑब्जेक्ट ठेवलं, एक वस्तू ठेवले, आणि त्याची इमेज सेम त्या भिंगाच्या समोर 20 सेंटीमीटरला मिळते. किती? 20 सेंटीमीटरला. तर क्वेश्चन असा होता की फाइंड आउट फोकल लेंथ ऑफ द लेन्स. तर कळलं माझं. एक तर मुलांना बघा, मी काय म्हटलं, डायव्हर्जिंग लेन्स आहे. डायव्हर्जिंग लेन्स म्हणजे काय? पटकन आकृती काढून घ्यायची. ही अशी वाली लेन्स, कॉन्केव्ह लेन्स. आता हिच्यापासून जे आहे ते, ह्या लेन्स पासून मग हे, एक मिनिट बघा, तर लेन्स पासून काय सांगितलेलं आहे, इथून तिथपर्यंतचे जे डिस्टन्स आहे ते 60% आहे. आणि मग सेम इथे समजा ऑब्जेक्ट होता, इथे 20 सेंटीमीटर वरती सेम टू सेम ऑब्जेक्टची इमेज मिळालेली. मग आता फाइंड आउट करायचं हिची फोकल लेंथ आणि कोणत्या टाईप हे आहे ते सांगायचंय. आधी फोकल लेंथच काढूया, मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला कळतील. कसं काढायचं मुलांना सांगा. भिंगांसाठी अंतर्वक्र भिंग म्हणजे हे कॉन्केव्ह लेन्स, त्याच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट आहे. सांगा मला काय करायचं. बघा मी करून दाखवते. हे 20 सेंटीमीटर वर, तर यू किती दिलाय आपला? यू दिलाय 60. वस्तूपासून ऑब्जेक्ट किती अंतरावर ठेवलंय, पण -60 घेणार. आज आय टोल्ड यू, डावीकडचे अंतर आपण वजा घेणार. परत त्याची प्रतिमा पण कितीला मिळाली? 20 ला. अगेन कॅल्क्युलेट करायची गरज नाही. तर व्ही पण सेम बाजूला मिळाले, हे म्हणून -20 आलं. मग काय, सीधा सीधा कॅल्क्युलेशन करायचं आता. 1/v -1/v. चला, यू आणि व्ही ची व्हॅल्यू ठेवा आणि एफ कार्ड कॅल्क्युलेट करून दाखवा मला पटकन मुलांना, पटकन. चला, हे तर इझी आहे. मॅम 1/u आहे का? हा, 1/u आहे हा बेटा. तर यू आहे तुमच्याकडे, व्ही आहे, एफ काढा. चला लवकर काढा. झालं? 1/3. 1/3. आणि ते प्लस आलं, मायनस आलं, काय आलं? मॅम मायनस आलंय. हा, मायनसच यायला पाहिजे. 1/3 आलंय की 1/30 आलंय बेटा, नीट सांग बर. 1/30, सॉरी मॅम, 1/30. सो ही 1/f ची व्हॅल्यू आहे. मग दोन्ही बाजूचा रेसिप्रोकल घेतल्यावर आन्सर येईल -30. झालं, हेच विचारलेलं. फोकल लेंथ ऑफ द लेन्स किती आहे ते विचारलेलं, आणि हे मायनस साइन आले, त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो की ही लेन्स जी आहे ती कुठल्या टाईपची आहे. कॉन्केव्ह लेन्स आहे की कॉन्व्हेक्स लेन्स आहे, सांगा बरं.
मायनस फोकल लेंथ कशाची असते? एवढा अवघड प्रश्न आहे का रे? कॉन्केव्ह लेन्सची मायनस असते ना फोकल लेंथ, आणि त्यांनी तेच विचारलेलं की टाइप ऑफ लेन्स कोणती आहे ते सांगा. सो यू विल राईट इट इज कॉन्केव्ह लेन्स. ठीक आहे, समजलं हे गणित? कोणाकोणाला समजलं हातवर करा. ही मधले फक्त कॅल्क्युलेशन मी स्किप केलेले, तेवढे कॅल्क्युलेशन तर तुम्हाला यायलाच पाहिजे. चला आता मी तुम्हाला एक क्वेश्चन देते. हा बोल बेटा, कोणी हातवर केलाय बोला. मी तुम्हाला आता एक क्वेश्चन देते. समजा आपल्याकडे ही वाली लेन्स आहे. आता ही कोणती लेन्स आहे ही मी नाही सांगत आहे. ह्या लेन्स पासून इथे जो हा F1 आहे आणि याचं जे ऑप्टिक सेंटर आहे, तर समजा हे जे डिस्टन्स आहे हे 10 सेंटीमीटर आहे. एफचं डिस्टन्स या O पासून किती आहे? 10 सेंटीमीटर. आणि समजा वस्तूला ठेवलंय इथे 25 सेंटीमीटर एवढं लांब ठेवलंय, आणि डेफिनेटली इथे F1 आहे, हे 2F1च्या पण पलीकडचं डिस्टन्स वरती वस्तू ठेवलेली आहे. तर आता सपोज ही वस्तूची जी हाईट आहे ती 5 सेंटीमीटर आहे. तर चला आता डायग्राम आहे तुमच्या समोर. उरलेली किमती काढा. उरलेली किमती म्हणजे व्हॉट इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स, साइज ऑफ द इमेज अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. जसं मी लास्ट टाइम पण तुम्हाला लिहून दिलं होतं तसं. चला बघूया कोण सॉल्व्ह करते आणि मला सांगा सॉल्व्ह करून झालं की. यू किती दिलाय? वस्तूला लेन्स पासून किती डिस्टन्स वर ठेवलंय? 25, राईट? सो यू किती असणार मग आपला? यू विल बी -25, कारण लेफ्टला घेतले आपण सेंटीमीटर. हाईट ऑफ द ऑब्जेक्ट किती दिलेली आहे प्लस घेणार आपण, सो नो नीड टू राईट 5 सेंटीमीटर. अजून काय दिलेलं आहे? फोकल लेंथ किती आहे? -10. मायनस घेणार ना, कारण लेफ्टला आहे. तर बघा तुमच्याकडे F आहे, U आहे, V काढा आधी. हा जो आपला वरचा जो फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये आपल्याकडे हे F पण आहे आणि U पण आहे. सो फाइंड आउट V. सेम फॉर्म्युला, 1/V - 1/U इज इक्वल टू 1/F. इकडे गेल्यावर काय बनेल मग? 1/V इज इक्वल टू 1/F मायनस बने प्लस 1/U. ठेवा मग आता ह्यांच्या किमती, कॅल्क्युलेशन करा. सो 1/V इज इक्वल टू F किती दिलेला आहे? -10. सो 1/-10 प्लस दुसरं काय आहे? सांगा रे. F ची किंमत किती दिलेली आहे? अच्छा सॉरी, इथे 25. हा, F ची किंमत ठेवली, U ची -25 इथे ठेवणार. सो टेल मी व्हॉट इज द आन्सर ह्याचं पण. सो 1/V इज इक्वल टू 10 आणि 25 चा LCM किती आहे लसावी? एवढं स्लो कॅल्क्युलेशन कसं होऊ शकतं मुलांना? इथलं मायनस साइन इथे होणार आणि हे इथलं पण मायनस साइन इथे, म्हणजे वरती -10 -25 असं येणार आणि खाली 10 आणि 25चं मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन गणितामध्ये करतो. चला मला आता सांगा तुम्ही V ची व्हॅल्यू तुमची किती येईल? अकॉर्डिंगली तुम्ही
HI पण कॅल्क्युलेट करा. हाईट ऑफ द इमेज किती येणार आहे आणि मग V ची व्हॅल्यू आणि हाईट ऑफ द इमेज बघून तुम्हाला आपोआपच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इमेज लिहिता येतील. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इमेज म्हणजे हेच जे आपण नेहमी डिस्कस करतो. व्हॉट इज द पोझिशन ऑफ द इमेज, व्हॉट इज द नेचर ऑफ द इमेज, की कुठे बसतो तो नक्की. इमेज व्हर्च्युअल आहे, इरेक्ट आहे, रिअल आहे, इन्व्हर्टेड आहे, त्याला म्हणतात कॅरेक्टरिस्टिक्स. तर कोणाचं मिळालं हे व्ही ची व्हॅल्यू मिळाली. व्ही ची व्हॅल्यू मिळून झाल्यावर तुम्हाला HI, हाईट ऑफ दी इमेज सुद्धा काढायचे. बरं थांबा मी स्टॉप शेअर करते. मुलांनो आता क्विकली मला सांगा, कोणाचं आलंय तर हँड रेज करा. कोणाचं हे 1/v चा आन्सर आलं असेल तर हँड रेज करा, कॅल्क्युलेशन करून करून पटकन. एवढं काय अवघड नव्हतं, खूप सोपं होतं, तर ते करा. नंतर ना पुस्तकामधून जे शिकवले ना मी आज आणि नेक्स्ट टाइम म्हणजे शिकवणार आहे ते तेवढा सिलेबस तरी वाचून काढा. चला तर आता आपण इथे होमवर्कला मी तुम्हाला एक क्वेश्चन दिलंय, त्याचं व्ही पण काढा आणि त्याची हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, हाईट ऑफ द इमेज पण काढा, HI पण काढा, नेचर पण लिहा, वेदर द इमेज इज रियल और वर्चुअल, इट इज इरेक्ट, स्ट्रेट और इट इज अपसाइड डाउन, मतलब उल्टी हो गई है वो. तो ये हो गया नेचर. तर 3 गोष्टी सांगायच्या तुम्ही. साइज ऑफ द इमेज, डिस्टन्स ऑफ द इमेज फ्रॉम द लेन्स, अँड देन हे फोकल लेंथ वरून जे नेचर वगैरे आपण लिहिणार, इमेज कशी बनली, रिअल आहे, व्हर्च्युअल आहे, इरेक्ट आहे, ते सगळं पण आपण लिहिणार. ठीक आहे. चला आता आज जे आपण शिकलो, कोणाला काही डाऊट होता त्याच्यात? झालंय जे तुमचं तेच उजळणी करून घेतली मी आज, अजून नवीन वेगळं काहीच नाही केलं. नो रिस्पॉन्स. मुलांनो रिस्पॉन्स द्या रे. बरं चला, आय होप तुम्ही सॉल्व्ह करून याल. 2च सिंपल क्वेश्चन्स मी टाकलेले आहेत आणि आपण मग परवा दिवशी भेटू. उद्या नाही आपला पिरियड, सरळ परवा दिवशी आहे. ठीक आहे. चला बाय मुलांनो. बाय मॅम.